मुंबईच्या उपनगरात रात्रभर संततधार. सेंट्रल वेस्टर्न मेट्रो आणि रस्ते वाहतूक धीम्या गतीनं. रात्रभर पडणाऱ्या पावसाचा हार्बर रेल्वेवर परिणाम. नवी मुंबईहून सीएसएमटीकडे जाणारा लोकल उशिरानं. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड पडलं. एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 10 जखमी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे निर्देश. राजापुरात जोरदार पाऊस. सवतकडा धबधबा प्रवाहित. देवेंद्र फडणवीस भारताचे पंतप्रधान व्हावेत ही मित्र म्हणून माझी इच्छा. द एन्काउंटर विथ वृषाली कदम कार्यक्रमात नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य. देवेंद्र फडणवीस भारताचे पंतप्रधान व्हावेत ही माझी मित्र म्हणून इच्छा. द एन्काउंटर विथ वृषाली कदम कार्यक्रमात नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य. शिंदेंचं आव्हान जाहीर. ठाकरेंना सोडून गेले सचिन अहिर. ऑपरेशन टायगर सुरूच. एकनाथ शिंदेंसोबत रवींद्र चव्हाणांची हातमिळवणी. ठाणे जिल्हा बँक निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांना धोबीपछाड. बँकेच्या 21 जागांवर चव्हाण शिंदे युतीचे 13 उमेदवार जिंकले. रायगड जिल्ह्याला पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट. रायगडच्या दक्षिण भागात दमदार पाऊस. अल्पवयीन विद्यार्थ्याचा शिक्षकावर चाकू हल्ला. शाळा सोडण्याच्या दाखल्यावरून झाला वाद. संभाजीनगरमधील छावणी परिसरातील घटना. नीट पेपरफुटी प्रकरणातले 10 आरोपी न्यायालयीन कोठडीतच. कुलकर्णी मोटेगावकर यांना 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी. सामाजिक कार्यकर्ता रश्मिता पोपेटांची तब्येत खालावली. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी उपोषण. गेल्या 6 दिवसांपासून रश्मिता यांचं उपोषण सुरू. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. रंगभूमीवरचे अनेक कलाकार घडवणाऱ्या बाई काळाच्या पडद्याआड. आजपासून T20चा थरार. टीम इंडिया इंग्लंडशी करणार 2 हात. महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची धडक. वेस्ट इंडिजला धूळ सारत रचला इतिहास.